आज मला जवळपास जायचं देवगाव ते सिन्नर, जवळपास 200 किलोमीटर अंतर आहे आणि 200 किलोमीटर मी आज सोलो आहे. वाटत पण मी 100च्या स्पीडला आहे. पुढली गाडी माझ्यापेक्षा जोरात असणार आहे, पण ते वाटत पण नाही जोरात चाललीत म्हणून. मी ना 81 किलोमीटर अंतर आहे ना 1 तास 20 मिनिटात कव्हरअप केलेलं आहे. तर आहे ना नगर जिल्ह्याचे हात बरोबर चालू होते. ज्या सर्व देव बरोबर आहे ना इथं फाउंटेन हॉटेल आहे. एक पण खड्डा लागला सिंगल पण. थोडा एकदा 2-3 डायव्हर्जन लागले, रोडचं काम चालू आहे त्यामुळं. अदरवाईज तर काही प्रॉब्लेम नाही. पुण्याने कसलं चमकतंय वरती त्या साईडला दुखलं डोंगराव दिसतं का नाही काय माहिती राव. कॅप्चर होते का मोबाईल मध्ये. रिसॉर्ट आहे हे लागलं तिथं जेवण करू म्हणलं. अरे नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. आता जवळपास वाजले 7 आणि मी आता बरोबर चाकणमध्ये. मला जायचं होतं KFC मध्ये, आपलं सॉरी मॅकडोनल्ड मध्ये, पण रोडच्या पलीकडे जाता येत नाहीये. तर KFC मध्ये आपल्याला कॉफी भेटते का बघायची. कॉफी घेऊ आणि मग सरळ पुढे निघून जाऊ. आपल्याला एक सेकंड बंद आहे, चालूच नसल्या कॉफी कसं काय देतील मला ही. अरे वॉचमॅन पण विचित्र आहे. आज मला जवळपास जायचं देवगाव ते सिन्नर, जवळपास 200 किलोमीटर अंतर आहे आणि 200 किलोमीटर मी आज सोलो आहे. सकाळचे 7 वाजल्यात ना. ते मॅकडोनल्ड पण बघितलं मी, ते पण बंद आहे. आता काय पुढे जाऊ पेठच्या घाटात ते नाश्ता करू, कारण की थांबण्यात काय मतलब नाही. 7 वाजता कदाचित 7:30 नंतर ओपन होत असं. ट्रॅफिक लागलं होतं म्हणून वेळ लागला. इथं नाश्ता करू आणि देन पुढे जाऊ लगी परत. जवळपास आता आहे ना 8 वाजायला फक्त 8 मिनिटं बाकी. साधारण 20-25 मिनिटं इथं गेले नाश्ता करायला. आता इथून आपल्याला अंतर आहे साधारण 140-150 किलोमीटर समजा. राऊंड फिगर 150 किलोमीटर. 150 किलोमीटरला आपल्याला लागतील 3 तास, पण आपण पकडून चाललो 4 तास. आता 8 वाजले, 12-1 वाजेपर्यंत आपण इझिली कव्हरअप करू पूर्ण अंतर. आज तर आपल्याला आहे ना भंडारदराला जायचंय, पण भंडारदराचा जो रूट आहे ना जो आहे राजूर बिजूर मार्गे, म्हणजे आपल्या ओतूर बितूर वरून गेला तो मार्गे रूट आहे. पण मी चाललोय उलट्या मार्गे. आपण डायरेक्ट सिन्नर जाणार. सिन्नर मधून आपल्याला कळसुबाईचा रोड आणि तिथून 10 किलोमीटर परत भंडारदरा. आपला असा रोड एक्सप्लोर करणार आहे. मी आज असा एक स्पॉट दाखवणार आहे ना, ज्या स्पॉटवर मी ना बऱ्याच वेळा गेलेलो. पहिलो जवळपास मी ना 4-5 वर्ष आधी ना ते रेग्युलरली जायचं, म्हणजे आठवड्याला 2 आठवड्याला माझी चक्कर असायची. पण त्यावेळेस मी ब्लॉगिंग वगैरे करत नव्हतो, पण तुम्हाला मी आज ती जागा दाखवणार आहे. आज 43 किलोमीटर मी जवळपास 40 मिनिटात कव्हरअप केलेलं आहे. आणि 8-8:30 वाजले आता. आणि आपल्याला आळे फाट्याचा टोल नाका लागला पहिला. आता हा क्रॉस करून आपण आळेगाव क्रॉस करणार. मग कल्याण नाशिक हायवे, तो कल्याण नाशिक हायवे जाऊन माळशेज घाटला आहे ठाण्याचा, तो क्रॉस करून मग पुढे जाणार. मग पुन्हा नाशिकला सरळ राहणार. टोल किती काय माहिती, कारण माझ्या फास्टॅग मध्ये ना बॅलन्स तर आहे. मी आता चेक केला, बघायला लागेल चालू आहे का नाही, कारण ते चालू तर दाखवतंय अजून मला. ओके चालू आहे माझा टोल, सॉरी फास्टॅग चालू आहे माझा. त्यात होतो 250 रुपये बॅलन्स बरोबर. मी एवढं चेकच नाही केलं. आमच्या इकडे काय पुणे जिल्ह्यात जर फिरलं ना, पुणे जिल्ह्याच्या आतच, तर टोल नाही घेत. त्याच्यामुळे काय बाहेर फिरण्याचा योगच नाही आला आतापर्यंत. बऱ्याच ट्रिप नाही बाहेर केल्या. आता ही पहिली ट्रिप आहे की जिथं बाहेर करतोय. त्याच्यामुळे मी चेक केलं रात्रीच की बॅलन्स आहे का नाही. आता अजून जरा टॉपअप करून ठेवायला लागेल 500 रुपये, कारण अजून पुढे संगमनेरला आणि पुढे एक टोल लागेल. मला वाटतं अजून 2 टोल लागतील आम्हाला. खेडला आणि कळंबला काढला ना बायपास, मंचरला तसा बायपास काढलेला आहे हा बघा.
हा डायरेक्ट ना आळे फाट्याला ना बायपास करून डायरेक्ट पुढे पुणे नाशिकला लागेल. तिकडं आत गेलं ना आळेगाव लागतं, आळे फाटा. आपल्याला बायपास करून डायरेक्ट पुढे जातो आपण वाटतं. कारण मी बऱ्याच वर्षानंतर या साईडला गेलोय. आता जस्ट डायव्हर्जन बघितलं मी, म्हणून म्हणलं रेकॉर्ड करून सांगावं. पहिल्यांदा बघतोय चांगला रोड केलाय राव. डायव्हर्जन आहे ना सगळ्यात भारी. कारण पहिले ना आतून जायला लागायचं ना, आतून आहे ना तर पुन्हा ना कल्याणनगर हायवे ना क्रॉस करून जायला लागायचं पुढं. तिथं गाव बिव लागायची ना, ते म्हणते 10 ते 15 मिनिटं ट्रॅफिक असायचंच कायम. खर तर आहे ना नगर जिल्ह्याची हद्द बरोबर चालू होती. त्या सरळ देव बरोबर आहे ना इथं फाउंटेन हॉटेल आहे. मी पहिलं यायचं ना तेव्हा आहे ना पूर्ण आहे ना नाही का असं नॉर्मली खाली होतं हॉटेल अख्खं. कदाचित हो हे जुनं हॉटेल यांचं हे दिसतंय ना, हे असं जुन्या स्टाईल मध्ये हॉटेल होतं. आता हे रोडवर गेल्यानंतर रोडच्या कडेला घेतले. पण लय गर्दी असायची पहिली इथं. वाईट 885 आहे, पंचाळ संगमनेर आहे आणि घारगाव 12 आहे. हे घारगाव नंतर आहे ना क्रॉस करून आपल्याला संगमनेर लागेल. साधारण 45 किलोमीटर संगमनेर आहे. मध्ये ना चंदनापुरी घाट एक म्हणजे त्याच्या वरच आहे बराच. घारगाव क्रॉस केल्यानंतर पुढे लागेल आपल्याला. तिथला व्ह्यू दाखवतो तुम्हाला. 9 वाजल्यात. टायर मध्ये ना पुढल्या हवा जर कमी भरतो नेमकं हवा भरचा हवा. आगे आगे 32 करो, पीछे 29 करो. हा जवळपास आता चंदनापुरी घाटापाशी पोहोचलेलो आहे. हा चंदनापुरी घाट हा संगमनेरचा. खाली उतर येणार संगमनेर आहे. जवळपास मी ना 81 किलोमीटर अंतर आहे ना 1 तास 20 मिनिटात कव्हरअप केलेलं आहे. पुन्हा नाशिक एक्सप्रेस वे खरंच भारी आहे. आणि इथून पण आपल्याला 80 किलोमीटर राहून जायचंय आणि 1 तास सांगते फक्त आपल्याला अजून आपल्या डेस्टिनेशन पर्यंत जायला. ऊन लय वाईट यायला लागलं सरळ. आणि हा चंदनापुरी घाट आहे. इथं आपल्याला ड्रोन फ्लाय करायचं थांबलोय मी. म्हणलं हवा पण भरून घेऊ पाहिजे आपण. मग दाखवतोय 26 डिग्री नाही, जास्त आहे ना, गरम आहे राव. लय ऊन आहे इकडं. पेट लावून जरा. आता मी इथं ड्रोन फ्लाय केला. लय भारी. इथं पाणी पडतंय खाली. हो इथलं जे पाणी ना असं खाली नाले विल्यातून खाली जे क्रॉस होऊन नदी झाली असं तलाव झालेला आहे छोटासा आणि पाणी पडतंय. इथं हॉटेल थांबलेलो. इथं ड्रोन फ्लाय कर थांबलो. इथं हॉटेल शेजारी रेडबुल घेतलं एक आणि दौडा आहे. आता साधारण आपल्याला आता 9 वाजून 15 मिनिटं आली. अजून एक टोल लागला आपल्याला. चंदनापुरी घाटाच्या खाली उतरून आपण हेच एक टोल लागतोय. आयला मला आळे फाट्याचा ना जो टोल आहे ना तो टोल नाही कट झाला माझा बॅलन्स मध्ये. मी आता बॅलन्स चेक केला सहज 242 रुपयेच माहिती तशीच वाटतं. पुणे जिल्हा नाही वाटतं पण इथे घेणार ना. हे डायरेक्ट नगर जिल्हा आहे. संगमनेरच्या गाड्या 90% गाड्या रजिस्ट्रेशन केलेल्या ते फास्टॅग बंद. अरे ते नाही विषय. मी चाललोय नाशिकला. रोड विचारतोय. बर ठीक चला मारा. आम्ही 14 आहे म्हटलं मारा ना, काय अडचण नाही. करतो का नाही भाऊ. विचारत पडतोय MA17 सुट असणार ना संगमनेर नगर जिल्ह्याची बाउंड्री आत लागली. मग 14 वाल्यांना तर मारलं पाहिजे यांनी. मी तर काय सगळं विचारत होतोय कळा ना. तो पहिला म्हणला मारू का नको मारू. म्हणलं मारा बा. लिगल तर मी पुण्यातला आहे मग मला काही प्रॉब्लेम नाही. डायव्हर्जनात राईट साईडला संगमनेर आणि तिथून पुढे डायरेक्ट 70 किलोमीटर अजून डायरेक्ट नाशिक लागेल. 1 मिनिट काचवर घेऊन दे. बाईतलं ऊन लय वाईट लागतंय राव. डायरेक्ट ऊन टोचत आहे डायरेक्ट अक्षरशः. एवढं ऊन इथं. आमच्या इथं हे ऊन नाही राव. तीर लागले. कशाचं मंदिर आहे काय माहिती पण बऱ्याच जणांच्या व्हिडिओ मध्ये असं हे मंदिर बघितलेलं आहे मी. भक्ती शक्ती मंदिर आहे काहीतरी. संगमनेर पासून साधारण 7-8 किलोमीटर पुढे आलो असून मी. आणि अजून पण आपलं अंतर 54 किलोमीटर आहे इथून. 1 मिनिट दाखवतो. 54 किलोमीटर आहे. 46 मिनिट लागतील बघा.
एवढं भारी रोड आहे या साईडला, एकदम रिलॅक्स आलेलो आहे. खड्डा नाही अजिबात, एक पण खड्डा नाही लागला, सिंगल पण. थोडा एकदा 2-3 डायव्हर्जन लागले, रोडचं काम चालू आहे त्यामुळं. अदरवाईज तर काही प्रॉब्लेम नाही. फक्त हा एक प्रॉब्लेम आहे, ही जी फुलं आहे ना, फुलं तिथून 4-5 कुत्री डायरेक्ट माझ्या गाडी पुढे आलती. नशीब मा स्पीड कमी होता, एवढा प्रॉब्लेम बघतो. कारण इकडून चालू नका, ही ओव्हरटेक लाईन आहे, पण आहे ना तिकडून जनावर कुत्री बित्री डायरेक्ट अंगावर येतात डायरेक्ट गाडीत. म्हणजे काय इकडं कसा आहे ना, कोरडा पडलाय माझा. लवकर आलोय मी, एवढं मी एक्सपेक्ट नव्हतं केलं की मी एवढं लवकर पोहोचन मी साईडला. रोडची कंडिशन मला माहित होती, पण मी बऱ्याच वर्षानंतर आलोय. साधारण आम्ही ना राजस्थान ट्रिपला पण गेलतो ना, तेव्हा रात्रीचा ड्राईव्ह झाला आमचा अक्का. आणि जो तसं बघितलं ना, ऊन असं पहिलं जवळपास 6-7 वर्षानंतर येतोय मी असं उजेडात आणि बघतोय सगळं. मला आता आठवतं, मी इथं पण गेलतो, तिथं पण गेलतो, हे सगळं आठवतंय आता मला. चला लय भारी फिलिंग आहे. आता या बऱ्याच गोष्टी आपण रेकॉर्ड करतोय. मला रेकॉर्ड करायची पाहिजे, घर अशी हाऊस नव्हती, हाऊस मांडण्याची आवड पण नव्हती, फोटो पण काढत नव्हतो मी कधी. त्यानंतर टाइम निघून गेला ना, आपण फक्त आहे ना मेमरी अशा लक्षात ठेवते थोडी. पण आपल्याकडे रेकॉर्ड असं ना सगळं आपण दाखवू शकतो, नंतर आपण व्हिडिओ पण बघू शकतो. आता माझ्याकडे जवळपास जेवढे ट्रेक केले सगळं केलंय ना, युट्यूब जेव्हापासून चालू केलं तेव्हा सगळं माझ्याकडं रेकॉर्ड विथ रेकॉर्ड आहे. आणि तसे 4K. डायरेक्ट समृद्धी महामार्ग आहे, आपल्याला लेफ्टला जायचंय. लेफ्टला जाऊन इथून काहीतरी 35-40 किलोमीटर राहिलेलं आहे फक्त. मला इथे एक पण चांगलं रेस्टॉरंट नाही दिसलं राव, जिथे आपण थांबू शकतो. सगळ्याचे ढाबे टपरे जास्त करून ट्रान्सपोर्ट लाईन लाईन चालते ना या साईडला, त्याच्यामुळं हो इथून लेफ्ट जायचं आपल्याला. हा एक टोल आहे, हा टोल पे करून जायला आपल्या पुढं. प्रॉब्लेम झाला काय माहित, फास्टॅग होतच नाहीये. आणि ना जवळपास 2 टोल क्रॉस केलेत मी, 242 रुपयाचे माझ्या अकाउंटला. मला वाटतं त्याचाच काहीतरी जोल आहे. मला वाटलं की मारीत नाही कोण टोल, पडत का नाही, बॅलन्स कट का नाही होत, तोच प्रॉब्लेम दिसतोय. आता इथं म्हणले की तुम्ही पुढे जाऊन आहे ना 105 रुपये पे करा. त्यांनी मला आहे ना अशी पावती दिलेली आहे, पुढे जाऊन आपल्याला ती पावती दाखवायची आणि 105 रुपये एक्झिटला पे करायची. हा आहे ना डायरेक्ट समृद्धी महामार्ग आहे हा पूर्ण. हा जबरदस्त दिसतोय हो ना, लई पूर्ण एकदम क्लीन आहे, एकदम क्लीन. सही आहे बॉस. स्पीड पण लय मोठी असणार आहे, 100च्या पुढे चालायला जातं त्यांना समृद्धी महामार्गावर. आता पहिल्यांदा जिंदगीत बघतोय समृद्धी महामार्गावर चढलो जसं वाटलं तर. पण त्या साईडला मेन आहे, या साईडला डायव्हर्जन करून बाहेर जायचं आपल्याला. मुंबईतून फक्त 204 किलोमीटर आहे, इगतपुरी 59 किलोमीटर, नाशिक 34 किलोमीटर. स्पीड लिमिट इथं शपथ. मी म्हणलं 100 तासांनी. हायवे लय जोरात राव. पहिला जिंदगीत एवढा हायवे बाहेर बघितलाय. सेम असे हायवे आहे ना, रोड आपलं राजस्थानला बघितले होते. सेम रोड 100च्या स्पीडला आहे. अशा गाड्या असं रोड बघून वाटत पण ना मी 100च्या स्पीडला आहे. पुढली गाडी माझ्यापेक्षा जोरात असणार आहे, पण ते वाटत पण नाही जोरात चाललेत म्हणून. एवढा रोड सुपर आहे इथला. आले आपल्याला इथून डायव्हर्जन करून खालून आहे ना, असं हे एक्सप्रेसवर खालून जायचं असणार आहे. घोटीला जायचा रोड आहे हा. काही 3.3 किलोमीटर दाखवते आता. 6 मिनिटात पोहोचून आपण तिथं. त्यांना आपल्याला ती पावती देऊन 150 रुपये पे करावं लागते. 1 मिनिट भाऊ, फास्टॅगचा नेमका प्रॉब्लेम आहे. फास्टॅग मध्ये पैसे कट करणार काय माहित आहे ना. एक सर्कल लागेल म्हणले, ते सर्कल लागले ना तिथे पुढून राईट मारा म्हणले तुम्ही. आईला 150 रुपये घ्यायचे होते आणि 60 रुपये घेतलेत. फास्टॅग मध्ये नेमकं पैसे नाही. मी आता स्कॅन केलं ना गुगल पे वरून, 60 रुपयेच घेतले राव. हे काय मॅटर आहे अंदा कळा ना. 150 म्हणले पहिले, नंतर 60च घेतले. सर्कल आहे मुळात हा. सर्कल वरून फिरून राईट लायचं. ओके, हे पुढं डाय सरळ मुंबईला जातो वाटतं. इकडं पुरा सर्कल. ओके, हा इकडे सरळ घेऊ आणि पुढं जाऊ. हे कोणचं गाव आहे?
SMBT हॉस्पिटल. बरं, कॉफी घेऊन पुढे जाऊ. जवळपास इथून शेंडी पण दाखवते 33 किलोमीटर अंतर. आता इथून पहिला आपल्याला निघाण्याच्या लोकेशनवर तिथून परत पुढे जायला लागेल. मग लोकेशन पाठवलं ना ते 11 किलोमीटर आहे, साधारण 22 मिनिटं लागतील. आणि जे आपलं शेंडीचं लोकेशन आहे ना भंडारदराचं ते 35 किलोमीटर आहे. मी आता त्या माणसाला फोन केला आणि रूम बुकिंग केली माझी. आता इथून आपल्याला 22 मिनिटात तिथं आणि तिथून पुढं फक्त मग परत जायचं आपल्याला परत पुढं. एवढं काही नाही वाटत. आज लय लवकर आलो 11:30 वाजले. 12 वाजता मी दिसत लय लवकर पुढं पोहोचला असं, पण मी आराम करत स्टॉप बराच घेतले मी. आता इथं पण मी कॉफी जरा अर्धा तास थांबलो आणि निघालो. आता तरी 4.5 किलोमीटर दाखवतंय. असं गावागावातून आणतात लोकेशन मला. आता हे गावाचं लाव मला नेमकं माहित नाही. थोडी ट्रॅफिक झाली राव. चल दाद्या, लय ऊन लागते पण राव वाईट. आमच्या इथे एवढं ऊन नाहीये. उन्हाळ्यात एवढं ऊन खरं आमच्या इथे उन्हाळ्यात होतो. चला इथं उन्हाळ्यात हालत काय असेल मग. आत्ताची हालत झाली तर दिसतोय राव. काय जबरदस्त व्ह्यू इकडं. हा पूर्ण असे डोंगर रांगे अख्खी पर एंड पर्यंत तिकडं आहे. उन्हाने कसलं चमकतंय वरती. त्या साईडला दुखलं डोंगराव. दिसतं का नाही काय माहित राव. कॅप्चर होतंय का मोबाईल मध्ये. पण राव मी जे बघतोय ना खरंच भारी आहे. इथून आपल्याला अजून 3 किलोमीटर पुढे जायचंय लोकेशनवर. अरे मला काय आठवते का, जो भांडारा आपला कळसुबाईचा होता ना तो खालचा रोड, तो रोड ह्याला जे अटॅच होत असणार आहे गणेश म्हणल्याला. कारण तो म्हणाला की आमच्या कळसुबाईच्या खाली गाव आहे, हेच असणार आहे ते लोकेशन. भेटला इथे तर. अरे तू लोकेशन चुकीचे टाकले भाऊ. हे लोकेशन चुकीचं आहे. मी पुढे गेलतो बार आणि मागे परत यायला लावलं त्याने मला. बोलो काय गडबड आहे. 2000 years later. येऊ का ये मग उद्या. तू भाऊ इथं मला माहित पण नव्हता. तू दिसलाच नाही कधी. का जाऊ का येड आहे उद्या. हा हे समोरचं दिसतंय नाही हे कळसुबाई शिखर आहे. हो इथं बोर्ड आलं रंधा वॉटरफॉल रतनगड सगळं आहे ना स्पॉट इकडं आहे. आता जस्ट मी ना मग गणेशने मला सांगितलं की आहे ना आम्ही इथं वर गेलो टॉपवर एकदम 5 जानेवारीला इथं बरोबर टॉपवर होतो आम्ही. आणि आता परत जाणार तिथं फक्त तिथे दाखाची चादर दिसाय पाहिजे बस. घाट आहे थोडं घाट क्रॉस केला की आपल्याला प्लेन लागण डायरेक्ट. कळसुबाईचा ट्रेक करतो ना ती गाव लागण डायरेक्ट. इथं जरा लोकेशन चांगलं दिसलं. अख्खा घाट्या इथून फ्लाय करून दाखवतो ड्रोन तुम्हाला. इथला व्ह्यू कसा दिसतोय. साधारण 1 वाजला. दुपारची वेळ आहे. भूक लागली राव. शेंडी गावाच्या एकदम जवळ आहे. इथून शेंडी गाव 2 किलोमीटर अंतर आहे. इथे सूर्य रिसॉर्ट आहे. हे लागलं इथं जेवण करू म्हणलं. अरे भूक लागली आणि डाटा पण ट्रान्सफर करून घेतो. पण आपला ना ट्रान्सफर करून घेतो याला मोकळा करतो. मी इगतपुरीवरून आहे ना घोटी आलो. घोटीनंतर आहे ना बारी कळसुबाई आणि असा रोड होता केडायचा रोड 15 किलोमीटर रंधा वॉटरफॉल जायला हा रोड. बट आहे ना मला गुगल दाखवलं इथून आहे ना एक शेंडी गावात रोड जायला असा 6 किलोमीटर इथून आहे. जर काही नॉर्मल रोडने गेला असतो तर 10 किलोमीटर द्यायला लागला असतं. 10 किलोमीटर जायला लागला असतं. बट मी मधून आलो 5 किलोमीटरमध्ये सूर्य हॉटेल आहे. ओके इथं मी जेवण करतोय आणि इथं माझं स्टे शेंडी गावात. हे शेंडी गावात. आणि उद्या आपल्याला जायचं आहे ह्या डॅम आहे हा भंडारदरा डॅम आहे. ह्याच्या साईडने आपल्याला राऊंड मारून असं फिरायचं पूर्ण. ह्याच्या आजूबाजूला सगळे स्पॉट येतं. ओके इथं स्क्रीनशॉट टाकतो मी तुम्हाला.
330 रुपये झाले. एक चिकन मसाला, 2 रोटी आणि एक कॉफी घेतली. 330 रुपये बिल झाले. हे त्यांच्या रूम्स पण आहे. जेवण भारी होतं, फ्रेश चिकन होतं राव. मी सावरदरीला खाल्लं ना आम्ही, तसं चिकन सेम होतं विथ स्किन शिजवलं, चांगलं होतं राव. पण त्यांच्या रूम चार्जेस विचारलं मी, हाय राव. 500 रुपये म्हणतात पर डे, सॉरी 5000 रुपये पर डे. एवढं तर कशाला पाहिजे. आता आपण बुक केलंय ना तिथं मॅक्सिमम 700 रुपये पर डे असेल. गेली ना तिथं पोहोचलोय बरोबर. बघा इथं गाडी पार्क केली, याला नेमकी पार्किंग नाहीये, इथं कडं लावायला लागते गाडी. सगळं ड्रोन बिन आत नाही लागत मला. आता हेल गार घेतलं होतं मी संगमनेरला, डायरेक्ट गरम झाले. याला पण आत टाकू. बॅग बिग, ही ड्रोन बॅग आणि ती बॅग आत नेऊ आणि टॉवेल घेऊन जातो, आंघोळ करतो जरा फ्रेश होऊन बरं पुढे जाऊ. मग नाही घेतली कपडे इथं राहून दे गाडीत. बाकी बॅग घेतलेली आणि लॅपटॉपची बॅग घेतलेली. एवढंच लागेल मला आजच्या पुरतं, बाकी रात्री घेऊ. मग हॉटेल आहे हे माऊली हॉटेल ना, इथं बुक केलं आपण रूम. लास्ट टाइम मी 2दा इथंच राहिलो होतो. 2 वेळेस चांगले रूम देतात ती. हाय का ना विचार त्यांना आणि चेकिंग करू. आत अशी रूम आहे, सिंगल रूम आहे अशी. इथं वॉशरूम आहे, 1 मिनिट ह्याला होतो. हा इथं वॉशरूम आहे, वॉशरूम आणि हे 3 जण झोपू शकतो. लास्ट टाइम आम्ही 3 जण झोपलेलो इथं. आणि इथं बाल्कनी. त्यांना म्हणतो मला बाल्कनीची रूम द्यावा, रात्री व्यवस्थित बसता येईल इथं निवांत. इथून सगळं दिसतंय. हा बाजार आहे शेंटी गाव आणि खाल्ल्यानंतर भंडारदार आहे. लय गरम होते या साईडला राव. हे हारसा बरोबर नाही तर आता लय गरम होतं राव. स्किनला ऑइली मई, त्यामुळे ना गरम जास्त होते. मला आंघोळ करतो, मस्त फ्रेश होतो आणि 4 वाजता तुम्हाला वॉटरफॉल दाखवतो. आता जर मला बराच मोठा ब्लॉग होईल, त्याच्यामुळे मी एवढा मोठा ब्लॉग नाही बनवणार. 2 पार्टमध्ये बोलून याला.